वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पाठशाळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक एम-एलचा प्रोजेक्ट. त्याला तुम्ही मिनी प्रोजेक्ट म्हणू शकता. खूप सिंपल आहे. टेक्स्ट सेंटिमेंट ॲनलायझर. तर टेक्स्ट सेंटिमेंट म्हणजे काय? एखादं टेक्स्ट आहे किंवा एखादं सेंटेन्स आहे. तर त्याचा टोन कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे किंवा न्यूट्रल आहे? हे ॲनलाईज करायचं. युजिंग एम-एल ऑर विथआऊट एम-एल. तर पहिले मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये फायनल जी-आय बेस आपण ग्राफिकल यूजर इंटरफेस बेस टेक्स्ट सेंटिमेंट ॲनलायझरचं ॲप तयार केलेलं आहे. त्याचा डेमो देतो. ओके. सो तर ही आहे आपली वर्किंग डायरेक्टरी 03 टेक्स्ट सेंटिमेंट ॲनलायझर. यामध्ये 03 जी-आय स्ट्रीम लाईट ॲप आहे. त्या फोल्डरमध्ये आपण आहोत सध्या आणि एक व्हर्चुअल एन्व्हायर्नमेंट मी क्रिएट केलेला तो ऑलरेडी ॲक्टिव्हेटेड आहे. तर मी प्रोजेक्ट रन करतो तो आपले ॲप्लिकेशन स्ट्रीमलाइट रन ॲप डॉट पी-वाय. ओके. लोकल होस्टला हे ॲप्लिकेशन रन झालेलं आहे आपलं. तर हे आहे बघा सिंपल जी-आय. यामध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स दिसतोय आणि एक ॲनलाइज सेंटिमेंट नावाचं बटन दिसतंय. ओके. तर स्ट्रीमलाइट का यूज केलं? तर यामध्ये आपल्याला HTMLचा कोड लिहायची गरज नाही आहे. खूप सिंपल आहे आणि मोस्ट ऑफ द एम-एलचे प्रोजेक्ट असतात ते आपण टेस्ट करण्यासाठी स्ट्रीमलाइट नावाचं जे वेब डेव्हलपमेंट फ्रेमवर्क तुम्ही म्हणू शकता किंवा एक वेब ॲप जनरेट करण्यासाठीचं पायथॉनचं ॲप लायब्ररी आहे. ओके. तर यामध्ये बघा टेक्स्ट सेंटिमेंट ॲनलायझर ही झाली हेडिंग, ही सब हेडिंग झाली. तर हे कसं एक टेक्स्ट ब्लॉक नावाचं जे काही प्री-ट्रेन एम-एल मॉडेल आहे, त्यामध्ये आपण टेक्स्ट युजरचं इनपुट ॲज अ टेक्स्ट देतो आणि त्याचा आपल्याला पॉलॅरिटी स्कोअर भेटतो. बेस्ड ऑन दॅट पॉलॅरिटी स्कोअर त्या सेंटेन्सचं पॉझिटिव्हनेस आहे का निगेटिव्ह सेंटेन्स आहे हे आपल्याला समजतं. ओके. तर लेट्स टेस्ट आवर ॲप्लिकेशन. आय लव्ह पायथॉन प्रोग्रामिंग स्पेलिंग मिस्टेक. ओके. तर बघा सेंटिमेंट आलेलं आहे पॉझिटिव्ह. ॲज आय ऑलरेडी टोल्ड बेस्ड ऑन पॉलॅरिटी स्कोअर हे जे टेक्स्ट ब्लॉक नावाचं एम-एलचं प्री-ट्रेन मॉडेल आहे, तर ते आपल्याला पॉलॅरिटी स्कोअर देतं. त्याच्या बेसिसवरती आपण त्या सेंटेन्सचं किंवा त्या टेक्स्टचं आपण सेंटिमेंट ॲनलाईज करू शकतो. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. जावा इज व्हेरी हार्ड लँग्वेज. बघा पॉलॅरिटी स्कोअर आलेला आहे -0.37 म्हणजे 0 पेक्षा लहान आहे. तर त्याचं सेंटिमेंट कसं आलेलं आहे? निगेटिव्ह आहे. ओके. तर हे झालं सिंपल. अजून एखादं बघूया. आय हेट वेटिंग इन लाँग लाईन्स. हे पण निगेटिव्ह आहे. लेट्स टेस्ट फॉर अनदर. हर परफॉर्मन्स वॉज एक्सलंट. तर हे कसे पॉझिटिव्ह आहे. आता आपण अदर दॅन इंग्लिश जर यूज केलं तर त्यासाठी जे काही रिप्लाय येईल तो कसा येईल? न्यूट्रल येईल. म्हणजे हे जे टेक्स्ट ब्लॉक नावाचं एम-एल प्री-ट्रेन मॉडेल आहे टेक्स्ट सेंटिमेंट ॲनलायझरसाठी, ते फक्त आणि फक्त वर्क होणार आहे तुमच्या इंग्लिश लँग्वेजसाठी. कारण जे काही ट्रेनिंगचा डेटा यूज केलेला आहे तो फक्त इंग्लिश आहे. किंवा अदर दॅन आपण एखादं सेंटेन्स रॉंग दिलं, काहीतरी गार्बेज व्हॅल्यू दिलं पायथॉन 1, 2, 3. ओके. तर त्याचं सेंटिमेंट कसं आहे? न्यूट्रल येईल कारण त्याचा पॉलॅरिटी स्कोअर 0 आहे. ओके. तर आय होप तुम्हाला हे ॲप्लिकेशन तयार करायला आवडेल. तर चला बघूया याचा कोड. सुरुवातीला मी डायरेक्ट तुम्हाला एम-एल बेस प्री-ट्रेन मॉडेलचा यूज न करता
आपण स्वतः कसं क्रिएट करू शकतो, ते पण आपण बघू शकतो. करू शकतो क्रिएट. त्यासाठी काय करावं लागेल, तर हा आहे आपला प्रोग्राम. तर आपण ज्यावेळेस एखादा टेक्स्ट पास करतो, ओके. आय लव्ह पायथॉन प्रोग्रामिंग. तर यामध्ये कोणत्या वर्डमुळे आपल्याला समजतंय की हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे? तर लव्ह. ओके. लव्ह म्हणजे काय? हां, त्या बाबतीत तुम्हाला सांगायची गरज नाही जास्त. तर हे लव्ह वर्डमुळं आपल्याला समजतंय की हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. तर प्रत्येक सेंटेन्समध्ये असे काही वर्ड्स असतात, ज्याचा यूज केल्यानंतर ते टेक्स्ट किंवा ते सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे आपण ठरवू शकतो. ओके. तर असे काही वर्ड घ्या, ज्याची अ, ज्याचा अर्थ प्रत्येक त्या सेंटेन्सवरती अफेक्ट करतो किंवा त्या सेंटेन्सला त्याचा ते वर्ड घेतल्यामुळे सगळं त्याचं मीनिंग चेंज होतं. तर ते झाले पॉझिटिव्ह वर्ड, असे वेगळे पॉझिटिव्ह वर्ड घ्या आणि असे काही निगेटिव्ह वर्ड घ्या. त्यांची एक लिस्ट बनवा, ज्याच्यामुळे पर्टिक्युलर सेंटेन्सचा टोन आहे, एक काही इमोशन आहे, त्याचं जे सेंटिमेंट आहे ते चेंज होईल. लाइक धिस. ओके. पॉझिटिव्ह वर्ड कोणते असतात? गुड, ग्रेट, ऑसम, हॅपी, लव्ह, एक्सलेंट, नाईस, अमेझिंग, वंडरफुल. ही झाली एक लिस्ट. तसेच एक निगेटिव्ह वर्ड्स. आता निगेटिव्ह वर्ड्स कोणते आहेत? बॅड, वर्स, सॅड, अँग्री. ओके. तर हे जे वर्ड्स आहेत, यामुळे आपल्या सेंटेन्सचा मीनिंग चेंज होतो. ओके. तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, युजरकडून काहीतरी सेंटेन्स घ्यावा लागेल आणि ते सेंटेन्स आपल्याला ॲनलाइज सेंटिमेंट नावाचं एक फंक्शन क्रिएट करू आपण. त्यामध्ये आपण ते पास करू. तर बघा इथं युजरकडून इनपुट घेतलंय, एंटर अ सेंटेन्स, आणि ते युजर इनपुटमध्ये पास केलंय आणि आपण एक फंक्शन डिफाईन केलंय. त्यामध्ये आपण त्या सेंटेन्सचा सेंटिमेंट ॲनलाइज करणार आहे विथआऊट एम-एल. तर हे लॉजिक आधी तुम्हाला समजलं पाहिजे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हचं. ओके. तर युजरकडून इनपुट घेतलं आणि ते पास केलं आणि आपण याला कॉल करतोय आणि त्याचा जो रिझल्ट आहे, तो या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. तर काय आहे हे ॲनलाइज सेंटिमेंट फंक्शन? तर यामध्ये काय केलं आपण, युजरकडून इनपुट आलेले ते इनपुट इथं पास केलेलं, त्याला टेक्स्ट व्हेरिएबलमध्ये ॲक्सेप्ट केलेले. ओके. तर सुरुवातीला आपण जे काही टेक्स्ट असेल त्याला लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करतो, जेणेकरून आपली ही जी लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये आपल्याला ते चेक करता येईल. सुरुवातीला लोअरमध्ये कन्व्हर्ट केलं युजिंग लोअर नावाची मेथड स्ट्रिंगची. त्यानंतर ते टेक्स्ट आहे ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे, तर त्याला आपण स्प्लिट करू शकतो. स्प्लिट नावाचं फंक्शन आहे. स्प्लिट नावाचं फंक्शनने आपण एक वर्ड स्प्लिट केला त्या सेंटेन्समधला आणि वर्ड्स नावाच्या लिस्टमध्ये त्याला व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेले आहे. तर स्प्लिटमध्ये आपण बाय डिफॉल्ट काहीच पास करत नाही, तर तो स्प्लिट कशाने करतो? स्पेसने करतो. हे तुम्हाला माहिती असेल. आय होप सो. तर बघा नेक्स्ट आपण 2 व्हेरिएबल घेतले, पॉझिटिव्ह काउंट आणि निगेटिव्ह काउंट. त्याला इनिशियलाइज केलं 0 नी. ओके. आणि नंतर आपला जो वर्ड्स नावाची लिस्ट भेटलेली, त्यावरती आपण इटरेट करतोय. एक वर्ड घेतोय आणि चेक करतोय तो वर्ड पॉझिटिव्ह वर्ड्स नावाच्या लिस्टमध्ये आहे का निगेटिव्हमध्ये. पॉझिटिव्हमध्ये असेल तर पॉझिटिव्ह काउंट 1 ने इन्क्रिमेंट केला आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह काउंट 1 ने इन्क्रिमेंट केला. आणि हे सगळे वर्ड आपले व्हिजिट झाल्यानंतर त्या लिस्टमध्ये, वर्ड्स नावाच्या लिस्टमध्ये, नंतर आपण चेक केलंय पॉझिटिव्ह काउंट इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह काउंट असेल तर तो सेंटिमेंट त्या टेक्स्टचं कसं असेल? पॉझिटिव्ह. जर निगेटिव्ह वर्ड जास्त असतील पॉझिटिव्हपेक्षा, तर त्याचं झालं निगेटिव्ह सेंटिमेंट. हे सिंपल लॉजिक यूज केलं आपण. ह्याच्या बेसिसवरती तुम्ही खरं पाहिलं तर सेंटेन्सचा मीनिंग ठरवू शकत नाही. पण एक सिंपल लॉजिक कसं असू शकतं? तर असं असू शकतं. आता हे जे एम-एलचं मॉडेल आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय केलं असणार आहे? त्यांनी पण सेम हेच केलेलं आहे. पण त्यांनी ट्रेन करताना त्यामधले जे काही एन-एल-पीचे तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असतील तर स्टॉप वर्ड्स, त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क किंवा अदर जे काही सिम्बॉल आहेत ते रिमूव्ह करतात. त्याला लोअर केसमध्ये करतात. त्यानंतर
जे मीनिंगफुल वर्ड्स नाही आहेत ते रिमूव्ह करतात. त्याचा लिस्ट तयार केली त्यांनी असे प्री ट्रेन केलेले मॉडेल. तर त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याला प्रॉपर रिझल्ट येतो. ओके. तर आपण एक बेसिक लॉजिक यूज करून हा प्रोग्राम केलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. लेट्स रन इट. पहिल्यांदा मी ह्याला स्टॉप करतो. cd डॉट डॉट. तर हां, आपल्या फाईलचं नाव आहे 01 बेसिक टेक्स्ट. पायथॉन 01 बेसिक टेक्स्ट डॉट पी वाय. एंटर अ सेंटेन्स. आय लव्ह पायथॉन प्रोग्रामिंग. ओके. तर बघा पॉझिटिव्ह आल्यामुळं, लो आल्यामुळं पॉझिटिव्ह घेतला त्याने आणि पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. परत एकदा रन करतो. दिसत नसेल तर वरती घेतो. ओके. तर नेक्स्ट सेंटेन्स घेऊ आपण बघा. यू डिड अ ग्रेट जॉब. यू डिड अ ग्रेट जॉब. पॉझिटिव्ह आहे. तर एखादा निगेटिव्ह सेंटेन्स घेऊया. परत एकदा रन करतो. शी फील्स सॅड टुडे. तर हे झालं निगेटिव्ह. ओके. आणि जर आपली ह्या लिस्टपैकी कोणताही वर्ड नसेल तर तो ॲज अ न्यूट्रल दाखवेल. सॉरी. पहिल्यांदा रन करावं लागेल आणि नंतर आपल्याला हे सेंटेन्स टाकावं लागेल. ओके. तर ते आलंय न्यूट्रल. ओके. दिस इज आवर विदाउट एम-एल टेक्स्ट सेंटिमेंट अनालायझर प्रोजेक्ट. ओके. तर आता बघूया आपण एम-एल युजिंग. ओके. क्लिअर करतो ही विंडो. तर एम-एल बेसमध्ये सेम लॉजिक यूज करतोय आपण. पण इथं आपण टेक्स्ट ब्लॉक नावाची जी लायब्ररी आहे, ही प्री ट्रेन मॉडेल म्हणू शकता तुम्ही. तर ते आपल्याला आधी इन्स्टॉल करावं लागेल युजिंग pip इन्स्टॉल. तर फ्रॉम टेक्स्ट ब्लॉक इम्पोर्ट टेक्स्ट ब्लॉक. ते एक फंक्शन घेतलंय आपण. त्या फंक्शनला टेक्स्ट पास करणार आहेत. सेम युजरकडून इनपुट घेतो. ते युजर इनपुट आपण त्या फंक्शनला पास करणार आहे आणि त्याचा रिझल्ट आपण त्या फंक्शनचा रिझल्ट असेल त्यानुसार आपल्याला सेंटिमेंट भेटणार आहे. आपण तिथून सेंटिमेंट आपण रिटर्न केलेलं आहे. तर काही नाही, सिंपल आहे बघा. एक 10 लाईनचा कोड आहे. सुरुवातीला हे इम्पोर्ट केलं, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याला टेक्स्ट पास केलंय, टेक्स्ट ब्लॉब. आणि जे युजरचं इनपुट आहे ते पास केलं. त्यानंतर आपल्याला ब्लॉब भेटलेला आहे आणि त्या ब्लॉबवरती ब्लॉब डॉट सेंटिमेंट डॉट पॉलॅरिटी हे जर अप्लाय केलं, याची जी मेथड आहे ती अप्लाय केली, तर आपल्याला पॉलॅरिटी स्कोअर भेटणार आहे. तर त्या पॉलॅरिटी स्कोअरच्या बेसिसवरती आपण टेक्स्ट ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे डिफाईन करतो. जर पॉलॅरिटी स्कोअर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर त्याचं सेंटिमेंट पॉझिटिव्ह असतं. 0 पेक्षा लहान असेल तर निगेटिव्ह असतं आणि 0 असेल तर न्यूट्रल असतं. चला तर आता रन करूया. आपल्या फाईलचं नाव आहे 02 ml. पायथॉन 02 एंटर टेक्स्ट. ओके. आय लव्ह पायथॉन. आय लव्ह पायथॉन प्रोग्रामिंग. तर आपलं सेंटिमेंट पॉझिटिव्ह आलेलं आहे. लेट्स ट्राय फॉर निगेटिव्ह सेंटेन्स. ही इज अँग्री विथ मी.
तर निगेटिव्ह सेंटेन्स. परत एकदा ट्राय करूया दुसऱ्या सेंटेन्ससाठी. The weather is terrible. The weather is terrible. हे पण निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. जर आपण विदाउट ओके एखादा अल्फाबेट न टाकता नंबर टाकला आणि पायथॉन जावा तर त्याचं न्यूट्रल सेंटिमेंट आलेलं आहे. तर हे आहे आपलं कमांड लाईन टेक्स्ट सेंटिमेंट अनालायझर युजिंग प्री-ट्रेन मॉडेल टेक्स्ट ब्लॉक. तर सेम आता आपण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं होतं बघा. हां, तर हा UI आपण स्ट्रीमलाइट नावाचं जे काही पॅकेज आहे पायथॉनचं त्याचा यूज करून कसं केलेलं आहे त्याचा कोड तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर बघा टेक्स्ट सेंटिमेंट अनालायझर GUI युजिंग स्ट्रीमलाइट आणि टेक्स्ट ब्लॉक. टेक्स्ट ब्लॉक इज अ प्री-ट्रेन ML मॉडेल. सुरुवातीला स्ट्रीमलाइट नावाचं लायब्ररी तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर टेक्स्ट ब्लॉकसुद्धा इन्स्टॉल करावं लागेल. pip इन्स्टॉल करून तुम्ही हे दोन्ही pip इन्स्टॉल स्ट्रीमलाइट त्यानंतर pip इन्स्टॉल टेक्स्ट ब्लॉक. स्ट्रीमलाइट म्हणतो मी, कन्सिडर करा स्ट्रीमलाइट आहे. फंक्शन टू अॅनालाइज सेंटिमेंट. तर बघा स्ट्रीमलाइट हे ॲप्लिकेशन वेब ॲप डेव्हलप करण्यासाठी आपण यूज केलेलं आहे. तर यामध्ये आपण कोणताही HTML कोड दिसतोय का तुम्हाला? नाही आहे. पण तरी पण आपल्याला वेब एलिमेंट दिसत आहेत. तर हे स्ट्रीमलाइट आहेत त्यासाठी. ओके. तर बघा आपण एक फंक्शन घेतलं यामध्ये अॅनालाइज सेंटिमेंट. ते फंक्शन आपलं सेम आहे जसं आपण विदाऊट GUI केलं तर 0 to ML टेक्स्ट सेंटिमेंट अॅनालायझरमध्ये. ओके, कमांड लाईनमध्ये. तर टेक्स्ट पास केलं त्याला युजरने घेतलेलं, त्याचा पॉलॅरिटी स्कोर घेतलाय आणि फक्त इथून रिटर्न करताना आपण काय केलंय सेंटिमेंट आणि पॉलॅरिटी ह्या 2 गोष्टी इथून रिटर्न केलेल्या आहेत. ओके. त्यानंतर बघा काय केलंय इथून स्टार्ट होतं आपला स्ट्रीमलाइटचा UI. तर सुरुवातीला आपल्याला सेट स्ट्रीमलाइट ॲज अ ST आपण शॉर्ट नेम दिलेलं आहे. st.set पेज कन्फिग त्या पेजचं टायटल सेंटिमेंट अॅनालायझर इथे दिसतंय तुम्हाला. ते झालं टायटल आणि पेज आयकॉन हा एक रोबोटचा सिम्बॉल दिसतोय. आणि त्यानंतर आपण एक टायटल घेतोय. टायटल म्हणजे इथं दिसतंय तुम्हाला टेक्स्ट सेंटिमेंट अॅनालायझर. तर हे टायटल इथून आलेलं आहे. ओके. आता ह्याच्यात थोडं मॉडिफाय करतो. बाय शाळा. ओके. अॅनालाइज टेक्स्ट सेंटिमेंट युजिंग प्री-ट्रेन ML मॉडेल टेक्स्ट ब्लॉक. हे आहे युजरचा टेक्स्ट एरिया घेतलेला आपण त्याच्यामध्ये युजरकडून इनपुट घेतोय आणि ते युजर टेक्स्टमध्ये आपण स्टोअर करतोय आणि त्यामध्ये प्लेस होल्डर दिलेले टाइप समथिंग लाईक आय लव्ह पायथॉन प्रोग्रामिंग आणि एंटर युअर टेक्स्ट बिलो हे त्या टेक्स्ट फील्डच्या टेक्स्ट एरियाच्या वरती आपल्याला दिसतं इथं. ओके. प्लेस होल्डर काय आहे तुम्हाला माहिती असेल. आय होप मोस्ट ऑफ द व्ह्युअर्स खूप हुशार आहेत, त्यांना माहितीच आहे. आता बघा ज्यावेळेस आपण ॲनालाइज बटन क्लिक करतो त्यावेळेस आपण सुरुवातीला व्हॅलिडेट करतोय युजरनी काही इनपुट जे युजर टेक्स्ट आहे त्याला स्ट्रिप करतो म्हणजे त्यातला स्पेस काढतो एक्स्ट्राचा आणि ते जर एम्प्टी असेल 0 असेल तर आपण वॉर्निंग देतो युजरला की काहीतरी त्यामध्ये पास करा. जर नसेल तर आपण काय करतोय आपल्या फंक्शनला कॉल करतोय कॉल सेंटिमेंट अनालिसिस फंक्शन आणि ते जे टेक्स्ट आहे युजर टेक्स्ट त्याला पास करतोय आणि त्याचा आपल्याला रिटर्नमध्ये सेंटिमेंट आणि पॉलॅरिटी स्कोर भेटतोय. सेम आपण सब हेडर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पास केलेले टेक्स्टचं सेंटिमेंट आणि म्हणजे हे प्रिंट केलेलं आहे. सब हेडर रिझल्ट प्रिंट करता इथं रिझल्ट रन करायला कळणार नाही की मी रन करतो एकदा CD फर्स्ट आपल्या त्या फोल्डरमध्ये जावं लागेल. CD 03 GUI
स्ट्रीमलेट रन app.py. स्ट्रीमलाईट नावाचं ॲप्लिकेशन रन करण्यासाठी आपल्याला स्ट्रीमलाईट घ्यावं लागतं, रन आणि app.py. तर app.py काय आहे, तर आपलं ॲप आहे, त्याचं नाव आहे. ओके, हिट एंटर. हे लोकल होस्टला तुमच्या रन होतं. हे लोकल होस्ट आणि त्याचा पोर्ट. ओके, दिसतंय बटन. जर बटनवरती क्लिक केलं विदाउट टेक्स्ट एंटर करता तर आपल्याला वॉर्निंग आलेली आहे. ज्यावेळेस आपण टेक्स्ट देऊन पास करतो, आय लव्ह पायथॉन प्रोग्रॅमिंग. ओके, तर बघा इथं रिझल्ट ज्यावेळेस बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस हे चेक करतं, कारण हे जर नाही आहे तर एल्समध्ये आलो, हे फंक्शन रन झालं, त्याचा जो काही रिझल्ट आहे, जो काही रिटर्न केलेला आहे, त्या 2 व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. एक सब हेडर रिझल्ट दिला, सेंटिमेंटमध्ये सेंटिमेंट जे आलेले ते पास केले आणि प्रिंट केले आणि इन्फोमध्ये पॉलॅरिटी स्कोअर नावाचं. तर सक्सेस म्हणजे ग्रीनमध्ये दाखवत आहे आणि इन्फो म्हणजे रेग्युलर इन्फो आपल्याला दाखवत आहे निळ्यामध्ये. तर हे आहे सिम्पल UI. फुटर आपण ॲड केलेले ht.markdown. जे काही फुटरला तुम्हाला द्यायचं ते देऊ शकता. आहे ना खूप सिंपल. तर असा आहे आपला सिंपल MLचा टेक्स्ट सेंटिमेंट ॲनालायझर प्रोजेक्ट. ओके, जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि याचा कोड आहे तर तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची गिट लिंक भेटेल, तिथून घेऊ शकता. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट भेटतील. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, नेक्स्ट व्हिडिओ काय असेल ते पण बघा. आतापर्यंत आपण भरपूर सारे ॲप्लिकेशन तयार केले, पण मी काहींचे व्हिडिओ बनवले. क्विज बोर्ड बनवला आहे व्हिडिओ, गेसवर्डचा पण दिला आहे, आता हा देतोय. टुडे ॲप ऑलरेडी दिले, त्याचा पण व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. त्यानंतर अपलोड फाईल्स ॲप हे मी माझ्या पर्सनल यूजसाठी तयार केलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा कमेंट करा, ते भेटेल. त्यानंतर आपण यूट्यूब डाउनलोडर क्रिएट केलेलं आहे, यूट्यूब व्हिडिओ डाउनलोडर आणि प्रो आणि सिम्पल. तर ह्याचं पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि त्यानंतर एक्सपेन्स ट्रॅकर हे एक मिनी ॲप्लिकेशन आहे, मिनी प्रोजेक्ट आहे. तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा पण व्हिडिओ काही दिवसात येऊन जाईल. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.